नमस्कार मित्रांनो, गुड आफ्टरनून, जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ. तर आत्तापर्यंत तुम्ही साऊथच्या भरपूर अशा सिरीज पाहिल्या असेल. एक काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून मी एक लोकल ट्रिप बुक केली. लोकल कशी 400 किलोमीटरची ही ट्रिप आहे. तर सकाळी निखिल सरांचा मेसेज आला होता, 2 शिरपूरच्या डिलेवरी आहेत, करणार का? म्हणलं ठीक आहे, चालतंय, काही प्रॉब्लेम नाही. 400 किलोमीटरचा प्रवास असणार आहे, चांगला रिपोर्ट होता. म्हणलं ठीक आहे, चालतंय. आणि काहीतरी नवीन पण पाहिजे ना, बॅक टू बॅक साऊथच बघत आलोय, तर बोललं एखादं नवीन काहीतरी सिरीज सुरू करायचं म्हणून ही ट्रिप कन्फर्म करून घेतली. आणि जस्ट गाडीमध्ये 6 स्क्रीन आल्यात, आपण गाडी लोडिंग करून घेतलेली. आणि आता पेपर आल्यानंतर मग इथून मस्त असा आपला नाशिक मार्गे जाण्याचं प्लॅनिंग आहे. तर चला, पेपरची वाट बघूया. आपल्याबरोबर स्वामीची पण गाडी आहे, बँगलोरची ट्रिप आहे त्यांची, आणि आपली आहे शिरपूर, धुळे शिरपूर. तर मजा येणार आहे. छोटी सिरीज असणार आहे, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बरोबर 5:45 वाजलेत मित्रांनो, आपण निघालो बरं का. तशी आपल्याला पेपर भेटले. ठरल्याप्रमाणे पेपरला उशीर झालाय. 6 स्क्रीनचं वजन किती घेणार आहे? लय झालं तर 300 किलो वजन असेल आपल्या गाडीमध्ये. 3 इकडं बांधले, 3 इकडं बांधले. तसं पाहिलं तर एका ठिकाणी 5 द्यायचे, एका ठिकाणी 1च द्यायचं आहे. पण जवळजवळ 1 किलोमीटरच्या आतमध्ये आहे, त्यामुळं काही जास्त टेन्शन नाही आहे किंवा जास्त रॉकेट सायन्स नाही. पण आजची तारीख आहे मित्रांनो 11, उद्या 12. उद्याच आपल्याला हे मटेरियल डिलेव्हरी करायचं आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, 15 ऑगस्ट आल्यामुळे त्यांना काय ते फंक्शन बिंक्शन असेल किंवा त्याच्या आधी कामं दाखवायची असतील, म्हणून ते अर्जंट डिलेव्हरीवरती चाललंय. आणि ह्या पावसाळ्यातली हाईक पॉईंट म्हणजे आपल्या गाडीच्या कंटेनरने जे काही लिकेज केलं होतं, तर त्यासाठी आपण हुक पण मारून घेतली, ते ग्लू पण केलं. म्हणजे सगळे एक्सपेरिमेंट ट्राय झाले. शेवटी ताडपत्री घेतली होती, पण जे काय पाणी आतमध्ये जात होतं तर ते त्या स्क्वेअर ट्यूबच्या मधून जायचं. आणि मग शेवटी मी ते लीक काढून टाकला, तेवढा भरून टाकला. पण आपण ताडपत्री घेतली होती, ती दिली मी मामांना. म्हणलं तुम्ही वापरा. मामांकडून 800 रुपये आपण घेतले बरं का त्या ताडपत्रीचे. आणि मग एक साधी ताडपत्री घेतली, जी की 9x10ची साईज, ती प्रॉपरली बसली वरती. आणि आपला टॉप झाला कव्हर. आता ते डबल सेफ्टी झाला आपल्यासाठीच. आणि आता मग वाटलं तर पावसाळा संपल्याच्या नंतर मग लांबी वगैरे भरून त्या प्रॉपरली पेंट मारून घेऊ अख्खा कंटेनर. म्हणजे ते वाटायला नको की आपलं ते जुनं दिसतंय, गाडी नवी आणि ते कलरचं काम जुनं असं नको वाटायला. मग ते नंतर करू, आता पावसाळा उघडल्यानंतर. आता डायरेक्टली पोहोचलोय मानला बघा. बरोबर 6:30 वाजून गेले. आणि IT सुटायचा टायमिंग आहे ना, तर थोडंफार ट्रॅफिक आपल्याला इथं लागणारच आहे. मग हे ट्रॅफिक क्रॉस करून घेऊ, हायवे सरळ, मग वाकड हायवे पकडून नाशिक फाटा मार्गे भोसरी चाकण. तोच रोड आहे आपल्यासाठी, दुसरा कोणता रोड नाही आहे तिकडं जायला, तर तोच रोड पकडायचा. आता काही घरी जाणार नाही मी, कारण घरी जायचं म्हणलं तर ट्रॅफिकला 1 तास लागेल. त्यापेक्षा सरळ हायवे पकडू हाच, आणि पडू हिंजवडीच्या बाहेर नाशिक फाट्याकडं. 4 नंबरच्या समोर ट्रॅफिक दिसत असेल मित्रांनो, पण वाकड ब्रिजवरती आहे. बरोबर अर्धा तास गेला आपला ट्रॅफिक क्रॉस करायला, मानपासून तर हा वाकड ब्रिज येतपर्यंत. आणि इकडे हायवे बघा 4 नंबर, फुल जाम. बरोबर 3 तास लागले आपल्याला. आपण जागेवरतून निघालो होतो 6 वाजता, आणि आता वाजलेत 9, आणि आपण आहे चाकणच्या चौकात. एवढं जाम ट्रॅफिक होतं ना, भोसरी, मोशी, चाकण, MIDC, वैतागलो अक्षरशः. चल, सुटलाय आपला सिग्नल, निघूया पुढे हळूहळू. चला चला बाई, चल रे तात्या. सुटला. पाऊस थांबला, ट्रॅफिक संपला. आपण पोचलो राजगुरुनगर पेठच्या घाटात. आता उरकूया जेवणाचा ब्रेक. अरे काय चाललंय राजांनो तुमचं? कसे यार, तो कुठं लाईनला चाललाय, हा कुठं लाईनला चाललाय, असं असतंय. या मित्रांनो, जेवायला आजची स्पेशल चिकन थाळी. जेवण उरकलंय मित्रांनो, आपण हॉटेल श्रावणीला. 2 दिवसांनी आखाड संपणार आहे, त्यामुळं मस्तपैकी आता गावरान चिकनावरती बेत उरकला. आणि आता निघालोय मित्रांनो पुढं. बघूया, रात्रीचा टायमिंग आहे, जेवढा हायलाइट्स आहे तेवढंच कव्हर करण्याचा प्रयत्न करू. जिथं झोप लागेल तिथं झोप घ्यायला थांबू. बरोबर 2:30 वाजायला आलेत मित्रांनो. अजून 177 किलोमीटर आपलं अंतर राहिलंय. लासलगावच्या जवळपास आहे आपण. आणि मग त्याच्यानंतर चांदवड, आणि चांदवडवरतून मालेगाव,
धुळे आणि आपलं लोकेशन शिरपूर. चिकन थाळी हेवी झाली तर आता मस्तपैकी झोपतो, सकाळी उठू आणि मग राहिलेला प्रवास 177 किलोमीटरचा 4 तास दाखवते, तेवढं सकाळी कव्हर करण्याचा प्रयत्न करू. चला झोपतो, सगळ्यांना गुड नाईट. तर मस्त असं क्लायमेट आहे सकाळ सकाळी. गडावरती रेणुका मातेच्या बघू शकताय कसला हलका हलका पाऊस पडतोय आणि छान असा निसर्ग आहे. तर मस्त असा चहा उरकलाय आणि बोललो आता राहिलेलं आपलं 160 किलोमीटरचं अंतर कव्हर करायचं आहे. तर आपण लासलगाव पाशी झोपलो होतो. हे सकाळी 10-15 किलोमीटरचं अंतर कव्हर केलं, म्हणलं हायवेला पोहोचावा आणि मग ब्लॉगची सुरुवात करावं. तर चला मस्त वेगळा चहा आपला उरकलाय. आता आपल्याला डायरेक्टली धुळ्यामार्गे शिरपूरला जायचं आहे. जास्त काय रनिंग नाही आहे. आता निघूया आणि करूया आपली जर्नी सुरू. बरोबर 100 किलोमीटर आपला अंतर आहे आणि आपण मालेगावच्या पुढे निघालो होतो आणि इथं लागलं भरपूर असं ट्रॅफिक. 10-15 मिनटं झाले असेल. फुल जाम झालंय, फुल जाम. नवीन फ्लायओव्हरचं काम चालू होतं तिथं, त्यामुळे थोडी ट्रॅफिक होती. पोहोचलोय मित्रांनो धुळ्याला. बरोबर 11:15 वाजलेत बघा. हा आपल्या प्रवासातला 3रा टोल. आळेफाटा, त्यानंतर मग संगमनेर आणि आता डायरेक्टली धुळे. अजून एखादा टोल नाका असेल धुळे क्रॉस झाल्यानंतर. टोटल 4 टोल लागायला बसलेत आपल्या प्रवासाला. 170, 295 किती कटतात काय माहित नाही. अजून 60 किलोमीटर आहे मित्रांनो शिरपूर. त्याच्या आधी एखादा ढाबा सापडालच. आंघोळ पण उरकून घ्यायची कारण अमावस्या आहे आज. आणि रिटर्नला जर शिरपूरवरतून बुकिंग भेटलं तर ठीक, नाही तर मग आपल्याला परत धुळ्याला यायला लागेल आणि इकडून बुकिंग शोधावं लागेल. बघूया जे काय होतंय ते. कारण मी शक्यतो लोकल ट्रिप एकतर मारत नाही, तर घेतली उडी मारली आपण लोकलची. बघूया काय होतंय ते. रामदेव रायका राजस्थानी. चला आंघोळ पण उरकून घेऊ मित्रांनो. एक्वाचं पाणी पण आहे, पण आपण ऑलरेडी पाणी घेतलं होतं. बघा इकडल्या साईडला हौद आहे. हा चला आंघोळ करून घेऊ. गाडी लावितच ते मोकळ्या जागेवरती आंघोळ करतो पहिली. मस्त अशी आंघोळ उरकली मित्रांनो. आपण अमावस्या आहे, अगरबत्ती लावावं आणि निघावा. चला करूया मस्त अशी राहिलेली आपली 40 किलोमीटरची जर्नी. आंघोळ झाले मी जरा फ्रेश वाटतं, बाकी काही नाही. थोडी मोडून घेतली. एक अगरबत्तीचं पॅकेट तर घेतलं आपण आता बरं का. बरोबर 12 वाजायला 10 मिनिटं कमी. कुठं मागं निघालाय, पुढं चाललाय. एकतर मोठ्या गाड्यांना माघारी येताना काही गॅरंटी नाही, कुठं बघतात आणि कुठं चालतात. चला झाले आंघोळ, पोह्याचा नाश्ता पण केला आणि आता निघू. गाडीवरती पाणी तर मारून घेतलं, पण जो काही चिखल टायरला गुतलाय आता तो पूर्ण गाडी परत रंगावणार. डिझेल 3000 रुपयाचं मी भरून घेतलं होतं, त्यातले अजून 4 पोल शिल्लक आहेत. बघू किती वापरलं जात आहे आणि परत किती आपला प्रवास पुढचा कव्हर करता येतोय. धामेने शिरपूर 42 किलोमीटर. NH काय लुटायला बसली का काय माहित नाही NH3 ला. कारण 170 रुपयाचा धुळ्याचा टोल नाका आहे आणि 30 किलोमीटरचा आपण पुढे आलो असेल. तर हा दुसरा, तो 170 म्हटल्यावरती हा किती आहे. नवीन रेट नुसार कार सिंगल 90, 130 उघडला. कसले लुटतायत राव टोलच्या नावाखाली. पण 4 टोल टोटल लागले म्हणायचे आपल्याला, सगळे 100च्या पुढंच. 105, 130, 170 आणि आता हा जाईल किती तो
बरोबर 1 वाजायला आलाय मित्रांनो. आपण शिरपूरला पोहोचलोय. नदीला पाणी बघा, फुल दुथडी भरून वाहते. कसलं खतरनाक हा. मुसळधार पाऊस झाल्यावर तिथं डायरेक्ट पुलाव पाणी, पूल बंद. लक्षात राहू द्या बरं का मित्रांनो. हा जो शिरपूरकडून येणारा शॉर्टकट आहे ना हायवेवरतून, तर अति पाऊस झाला इकडून येऊ नका, रस्ता बंद असेल हा. पोहोचलो आपण एकदाच कॉलेज. बघा हे काय, पांडू बापू माळी. ओके, PBM. फक्त 5च मिनिटं लागले असतील आपल्याला शाळेत आपलं 5 स्क्रीन काढून द्यायला. आता बाहेर पडू. चला, मुलांनी खाली केली आपली गाडी पटापट आणि आपण पण झालो मोकळं. आपण जेव्हा शाळेमध्ये जायचो त्यावेळेस आपल्याला साधे बोर्ड होते, साधे एकदम चॉकने लिहायचे काळे बोर्ड. त्यानंतर मग हिरवे बोर्ड आले, त्याच्यावरती मग मार्करने लिहायला सुरुवात झाली. आणि आता बघा स्मार्ट बोर्ड आलेत, स्मार्ट बोर्ड, ज्याच्यावरती मुलं आजकाल अभ्यास करतात. म्हणजे किती अप्रूप असते की नाही काही गोष्टींचं. म्हणजे आपल्यासाठी ते जर आपल्या, म्हणजे मला तर आठवते पहिलं साध्या बोर्डावरती, नंतर मग ते जर नवीन बोर्ड आले त्यावेळेस मग ते नवीन बोर्डवरती सर लिहिताना सुद्धा असं भारी वाटायचं. आता स्मार्ट बोर्डवरती लिहिताना कसं असेल गेस. चला, पोरांनी पटापट आपली गाडी खाली केली आणि आपण आता दुसऱ्या स्कूलकडे निघालोय. मधून नाही आलो, थोडा बाहेरून आलो, कारण मधून रस्ते चालू आहेत बंद आहेत काय माहित नाही. त्यापेक्षा म्हणलं थोडा बाहेरून जावं. ते बघा फक्त 1 किलोमीटरवरती शाळा आहे. पुढून लेफ्ट घ्यायचा आहे आणि डायरेक्टली शाळेत दुसऱ्या. तिथे 5 होते, इथे 1, 6. RC पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड शिरपूर. चला, पोहोचलोय आपण. कसं आहे कॉलेज? भरपूर मोठा कॅम्पस आहे आपण. भारी आहे. चला, फोन करूया आणि अनलोडिंग करून देऊया. इथं पण एक स्क्रीन. कसलं ग्राउंड आहे बघा, भारी, 1 नंबर. चला, झाली आपली गाडी खाली. RC पटेल इन्स्टिट्यूट, दोन्ही पण डिलेवरी डन. इकडं काय शिरपूरमध्ये आपल्याला बुकिंगचा ऑप्शनच सापडत नाही आहे बरं का. मी कॉन्टॅक्ट करून पाहिला पण प्रयोग फेल. त्यामुळं आता इथून डायरेक्टली मला वाटतं धुळ्याला जायला लागते आपल्याला. धुळ्याला जाऊया, तिकडं काय भेटतंय का ते बघूया. चला, टाइमपास करण्यात मजा नाही. बरोबर 2:30 वाजलेत.